आपण बघूयात हेअर लाईन्स आणि हेअर ग्रोथ पॅटर्न. त्याच्यामध्ये आउटर पॅरामीटर म्हणजे काय? आउटर पॅरामीटर म्हणजे काय? ही हेअर लाईन जी दिसते चेहऱ्याच्या अवतीभोवती पूर्णच केसांना जी आउटलाईन आहे त्याला आउटर पॅरामीटर म्हणतात, जे त्या लाईनलाच फॉलो करतात. हे सर्व केस जे आहेत ना हे सगळे त्याच लाईनला फॉलो करतात, म्हणून त्याला म्हणतात आउटर पॅरामीटर. ही असं आता याला ही 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 इकडे जात असेल तर इकडे, इकडची केस तिकडे जात असेल तर इकडे, ही हे आउटर पॅरामीटरची लाईन. ओके. नेक्स्ट काय आहे? ग्रोथ पॅटर्न. आता ग्रोथ पॅटर्न म्हणजे कसं एक्झॅक्टली ग्रोथ पॅटर्न कसं? हे बघा, जर फॉलिकल्सचं जे तोंड आहे फॉलिकल्सचं ते गोल असेल तर केस कसे उगवणार? स्ट्रेट, एकदम पोकळ स्ट्रेट. जर फॉलिकल्सचं तोंड ओव्हल असेल तर माझ्यासारखे सेमी स्ट्रेट उगवणार. जर फॉलिकल्सचं तोंड व्हेवी असेल, सॉरी किडनी बीनसारखा असेल तर केस कसे व्हेवी उगवणार, म्हणजे थोडेसे असे. हां, जर फॉलिकल्सचं तोंड तांदळाच्या आकारासारखं असेल तर एकदम कर्ली उगवणार, एकदम कर्ली म्हणजे कर्ली उगवणार. आणि काय, जर स्ट्रेट असणार म्हणजे एकदम अशी स्लांट असणार त्याची फॉलिकल्सचं तोंड तर ते कसे उगवणार? एकदम ॲफ्रो कर्ली, असे 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 ते ॲफ्रो कर्ली केस नसतात का ते तसे उगवणार. उदाहरणार्थ समजा तुम्ही पेस्ट घेतले आणि पेस्टचं जे तोंड आहे ते जर व्यवस्थित गोल असेल तर ते व्यवस्थित कसं पडतं? मग गोलच पडतं, है ना. तेच जर समजा खाली फॉईल लावलं आहे, फॉईलची टप चिटकवले त्या फॉईलला तुम्ही फक्त अशी लाईन करून फाडले, पूर्ण नाही काढायची, फक्त लाईन वरतून तुला तर ते कसं उगवेल? असं. म्हणजे ॲपिडर्मिसमधून आपल्या स्किनच्या 3 लेअर असतात, डर्मिस, ॲपिडर्मिस, हायपोडर्मिस. त्या ॲपिडर्मिसमधून केस कसा उगवतो ते त्याच्यावर निर्भर आहे. ओके. म्हणजे फॉलिकलचं तोंड जर समजा जास्त असं खुललेलं आहे तर गोल निघणार. जर ते असं चपटलेलं आहे तर तो कसा निघणार? कर्ली निघणार. ओके. तर हे समजलंय. फोकस स्टेट, सेमी स्टेट, वेवी, कर्ली, ॲफ्रो कर्ली. हे कसं त्यांचे फॉलिकल्सचे तोंड आहे, हे असे असतात. ओके. आता बघूया आपण हेअर स्ट्रीम एक ही दिशा. आता मी ही हिंदीमधून क्लास झाला ना म्हणून हे इथे हिंदीमधून लिहिलेलं आहे. ॲक्च्युली मी हे क्लास तुम्हाला म्हणजे एवढं तर समजतंय यार सर्वांना, राष्ट्रभाषा आहे हिंदी सर्वांना समजते. तर इथे लिहिलेलं आहे की एक ही दिशा में बढ़ते हैं. काय? हेअर स्ट्रीम. आता केसांची ग्रोथ बघत होता, पण आता ग्रोथमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. हेअर स्ट्रीमला कसं स्ट्रेट सगळे म्हणजे आता समजा या साईडने वाढत आहेत तर ते एकाच दिशेने सगळे केस वाढणार. हेअर स्ट्रीम म्हणजे नॉर्मल आपले सगळ्यांची केस जसे आहे तसं वाढणार. व्हल म्हणजे काय? भोवरा म्हणजे काय की हे असं, हे बघा, हा भोवऱ्याला जसं गोल आहेत ना, बऱ्याच लोकांना असतात बघा, इथे भोवरा असतो, कुणाचा इथे मानेवर असतो, कुणाच्या दाढीवर असतो ना भोवऱ्याबद्दल जास्त कशाला सांगायचं. तर सर्वांना माहिती असतं की भोवरा ते त्याच डायरेक्शनने वाढतात. कोणते त्या एक हेअर स्ट्रीम झालं, एक भोवरा झालं, व्हल म्हणतात त्याला. आणि दुसरं भोवरा कसा असतो की त्याच दिशेने सगळे गोलमधूनच केस वाढणार. कावली घेर म्हणजे काय? केसांचा गुच्छा. इथे गुच्छा असतो, इथं गुच्छा असतो, इथे असू शकतो, कुठेही एक गुच्छा बघा स्त्रियांच्या इथे असतो. काय म्हणतात ते? मानेवर असं एकाच दिशेने त्यांनी ते वॅक्स करून काढतात ते केस, कारण ते गुच्छा उगवलेला असतो तिथे. बऱ्याच स्त्रियांच्या इथं असतं, इथे उगवतो की अशी चोंच असल्यासारखं, है ना. ते त्याला म्हणतात कावलिक हेअर. कुणाकुणाचे इथे ते स्ट्रेट उभे राहतात, ते असतात कावलिक बंच. तो तेवढाच बंच असतो, म्हणजे गुच्छा तो तेवढाच असतो. इथे असतात, इथे आणि मानेवर कुठं कुठं उगवतात ते. ओके. तर हे ग्रोथ पॅटर्न आहेत. पहिले तुम्हाला हेअर लाईन्स वगैरे समजल्या की हे उगवतात कसे, हे ते वगैरे. त्याच्यानंतर आता हे केसांचे पॅटर्न आहेत की केस कसे कसे असतात, आणि हे सर्व जेनेटिकली असते. असं नाही की म्हणजे म्हणजे खूप छान बाल आहेत त्यांच्या पप्पाचे किंवा मुलीचे ज्यांचे कुणाचे आहेत ते, आणि मग नंतर मुलं एकदम ते जेनेटिकलीच असतात, त्यांच्यासारखेच केस होणार, हो ना. ते तसं असतं. आणि हे काय? हेअर ग्रोथ सायकल. आता हेअर ग्रोथ सायकल म्हणजे काय? हेअर ग्रोथ सायकलमध्ये केसांच्या स्टेज असतात 4. ते कोणत्या? ॲनाजिन, कॅटाजिन, टॅलोजिन आणि एक्सोजन. ॲनाजिनमध्ये काय असतं? ॲनाजिनमध्ये
2 ते 6 वर्षापर्यंत. आता जसं, एक मिनिट लक्षात घ्या, प्रत्येक वस्तूची एक लाईफ असते, तसं केसांची पण एक लाईफ असते. तशी सेम आपल्या केसांची पण असतं. जेव्हापासून आपला जन्म होतो तेव्हापासूनच सायकल सुरू होतं मरेपर्यंत. ओके. तर ॲनर्जीमध्ये काय असतं की 2 ते 6 वर्षापर्यंत केसांना, म्हणजे केस कसे उगवायचे काय नाही, हे सगळं हे 2 वर्ष ठरवतात स्टार्टिंगचे. की किती केस उगवणार आहेत, कसे उगवणार आहेत, आणि कोणते त्याचे कलर्स कुठला असणार आहे, किंवा पॅटर्न कुठला असणार आहे, कर्ली असणार आहे की फोकस स्ट्रेट असणार आहे, हे सगळं ते स्टार्टिंगचे 2 वर्ष ठरवतात. 2 ते 6 वर्षामध्ये केसांची पूर्ण वाढ होते. ओके. तर त्याच्यामध्ये दर महिन्याला अर्धा इंच केस वाढतात, हो ना. मग ते केसांना जर पूर्ण पोषण भेटत असेल तर केस प्रॉपर वाढतात, हे सत्य आहे. मग त्याच्या ह्या 2 वर्षानंतर त्याची स्टेज सांगते. सेकंड स्टेज कुठली ती, ती ग्रोथ आहे ती थांबायला सुरुवात होते, त्याला कॅटेजिन म्हणतात. थोडंसं असं ती जी ग्रोथ आहे ती थांबते, हो ना. आणि म्हणजे ते जे फॉलिकल्स असतात त्याचे तोंड आहे ना असं श्रिंक व्हायला तयार होते. आणि टॅलोजनमध्ये काय होतं की ते असं श्रिंक होतं आणि प्रॉपर थांबतं. 2 ते 4 महिने ते तसंच थांबतं. आणि एक्सोजनमध्ये केस गळून जातात. तुम्ही कधी लक्ष द्या, दर 4 महिन्यांनी आपले केस गळतात. म्हणजे वर्षातून 4 महिने, दर 4 महिन्यांनी नाही, वर्षातून 4 महिने. कुठले पण असो, आता तुमचे कुठले आहे ते ठरवा, पण जास्त करून हिवाळ्यात जास्त केस गळून जातात. तर ते नॅचरली आहे. जर तुमचे 100पेक्षा किंवा 50पेक्षा जास्त, 100पेक्षा जास्त केस रोजचे गळत असतील तर ते तुम्ही डॉक्टरला दाखवायला पाहिजे. आणि मग 50पर्यंत गळत असतील किंवा 100पर्यंत गळत असतील रोजचे, तर ते नॉर्मल आहे. त्याच्यापेक्षा जास्त गळत असतील तो डिसीज आहे. तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही डॉक्टरला दाखवायचं आहे. तर 2 ते 4 महिने हे अशीच त्याची ग्रोथ थांबते टॅलोजन सिटीमध्ये. आणि मग एक्सोजनमध्ये ते केस गळून जातात. पुन्हा एक सायकल तयार होतं. एक्सोजन स्थितीमध्ये 4 महिने गळून जातात ते, आणि मग पुन्हा एक सायकल तयार होतं. ते कुठलं असतं, ॲनाजिन परत सुरू होतं. म्हणजे आणि ही सायकल तुमची आयुष्यभरामध्ये 25 वेळेस रिपीट होते. 20 ते 25 वेळेस हे सायकल रिपीट होत असतं. तर हे आहे हेअर सायकल, हेअर ग्रोथ अँड हेअर सायकल. तर आजचा क्लास आपण इथंच थांबूया. क्लास खूप मोठे मोठे होतात ना, एक तर त्याला मग जास्त मोठी क्लास असले की ते बघत कुणी नाही, आणि मग नॉलेजेबल क्लास बघायला पाहिजे यार. एनिवे, तर मग फार मोठी क्लास होऊन जाते आणि तेवढं स्किप करतात. मग असं करतात, मुद्द्याचं बोला. आणि मी मुद्द्याचंच बोलते, मी बेफालतू बोलतच नाही. हॅलो, डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट असतात माझे. असो, तर चला मग, तुम्हाला हा व्हिडिओ समजला का परत एकदा समजून सांगते. केसांचे आपण हेअर लाईन्स आणि हेअर ग्रोथ समजणार आहोत. हेअर लाईन्समध्ये काय काय आलं माहिती आहे का, आउटर लाईन आले आणि हेअर स्ट्रीम, व्हर्ल, काउलिक हेअर, हे सगळे हेअर लाईन्समध्ये आले ना. म्हणजे हेअरच्या लाईन्स कशा असतात त्याच्यामध्ये. आणि हे जे आहे हे केसांचे पॅटर्न आहेत. म्हणजे कसं, गोल असेल त्याचं फॉलिकलचं, केसांचं जे फॉलिकल आहे ते जर गोल असेल, प्रॉपर त्याचं तोंड गोल असेल, तर त्याच्यातून गोलच म्हणजे असा बरोबर असा केस स्ट्रेट, फोकस स्ट्रेट येणार. जर ओव्हल असेल तर सेमी स्ट्रेट, माझ्या याचं ओव्हल आहे वाटतं, म्हणजे माझी कशी सेमी स्ट्रेट आहे. म्हणजे कर्ली नाही, सेमी स्ट्रेट आहे, थोडासा डेंट आहे केसांमध्ये. आणि ही काय, किडनी बेन्समध्ये काय असतं, व्ही असतात, त्याचे थोडेसे व्ही असतात. आणि कर्लीमध्ये काय असतं, तांदळासारखा जो शेप असतो तो कर्लीसारखा असतो. आणि हा आहे त्याच्यापेक्षा स्लांटमध्ये जो थोडासा असा फारच पतला असतो फॉलिकल्सचं तोंड, तेव्हा येतात ॲफ्रो कर्ली. मतलब खूपच असे कर्ली हेअर निग्रो लोकांचे पाहिले असतील ना. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आपल्या एशियन केसांमध्ये जास्त लांबी असते. आपले एशियन, मला नाही माहिती त्याचं कारण एवढं मोठं काय असेल, पण युरोपियन केसांपेक्षा एशियन केस जेवढे आहेत ते सर्व लांब आहेत. मला वाटतं गुरुत्वाकर्षणाचा एक हे असावा, बाकीचं मला माहीत नाही, त्याचं कारणच मला माहीत नाही. पण एशियन केस खूप जास्त लांब असतात त्यांचे. आणि युरोपियन केस जास्तीत जास्त असं आपल्या पाठीपर्यंत किंवा कमरेपर्यंत एवढेच असू शकतात. चला तर मग व्हिडिओ संपवते.
आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.